नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालणार। नागपूर महापालिका फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवणार। फहीम खानकडून घर बांधताना काही फुटाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचं सुद्धा आता सांगण्यात येतं। नागपूर हिंसाचार प्रकरणातला मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर आता बुलडोजर चालवलं जाणार आहे। नागपूर महापालिकेनं फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस सुद्धा बजावलेली आहे। दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येईल असा इशारा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। त्यानंतर महापालिकेने लगेच फहीम खानच्या कुटुंबियांना अतिक्रमणाबाबत नोटीस दिली। त्यामुळे लवकरच फहीमच्या घरावर बुलडोजर चालवला जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जुळलेत। मी जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, एकीकडे आपण पाहतोय की नागपूरमध्ये जो हिंसाचार घडला त्याचा मुख्य सूत्रधार, मुख्य जो आरोपी आहे फहीम खान, याच्या घरावरती आता बुलडोजर चालवलं जाणार असं थेट मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। काय सविस्तर आणि विशेष म्हणजे अतिक्रमण झाल्याचा सुद्धा आरोप यावेळी करण्यात आला। कारण आपण पाहिलेलं आहे की गेल्या सोमवारी जेव्हा हिंसाचार झालेला होता नागपूरमध्ये, त्यानंतर जो मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेलं ज्याचं नाव होतं तो फहीम खान आहे, त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि तो सध्या तुरुंगात आहे। आता या संदर्भात जे कोणी दंगलखोर असतील, दंगेखोर असतील किंवा जे सूत्रधार असतील त्यांच्यावर कडक कारवाईची आणि कायदेशीर कारवाईचे जे निर्देश आहेत ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेले होते आणि त्यानुसार आता कारवाई होत असताना आपल्याला दिसून येत आहे। कारण मुख्य सूत्रधार असल्याचे ज्याच्याकडे संशय आहे तो फहीम खान याचा यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संजय बाग येथे त्याचं घर आहे आणि हे घराचं बांधकाम जे आहे ते काही फुटांचं जे बांधकाम आहे ते अवैध असल्याचं महानगरपालिकेने म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात त्याला नोटीसही देण्यात आलेली आहे। 48 तासात या नोटिशीला उत्तर देण्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र फहीम खान हा तुरुंगात आहे आणि त्यामुळे तो नोटिशीला उत्तर देऊ शकत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिका जी आहे आता ते या घराचं पाडकाम करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि हे जे बांधकाम आहे ते आजच पाडण्यात येणार असंही सांगण्यात येते। त्यामुळे जे पहिलं मुख्य सूत्रधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं फहीम खान, याच्या घरावर आता बुलडोजर चालणार असल्याची जोरदार शक्यता आहे आणि आजच त्यावर कारवाई देखील करण्यात येणार अशी शक्यता वर्तवण्यात येते। आणि या पार्श्वभूमीवर जे आहे ते यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जे संजय बाग कॉलनी आहे तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आणि मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या किंवा सुरक्षा यंत्रणेच्या उपस्थितीमध्ये हे बांधकाम पाडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। करण, जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।